दिवा असावा, म्हातारपणी सांभाळणारा असावा, म्हणून मुलग्याची अपेक्षा आहे. मुलगा गंभीर बघून मुलगी असेल तर काढून टाकायचं. एक मुलगी आहे, माता मुलगा पाहिजे, सासू म्हणते, नवरा म्हणतो. प्रत्येक जनगणनेच्या वेळी येणारे स्त्री पुरुषांच्या प्रमाणाचे आकडे हादरवून टाकणारे आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमागोमाग महाराष्ट्रातही मुलींची संख्या झपाट्याने कमी होते. याचं मुख्य कारण म्हणजे गर्भातच होणारी मुलींची हत्या, स्त्री भ्रूण हत्या. समजा मुलांना त्यांच्या वयातल्या मुली लग्नाच्या वयातल्या मिळत नसल्या तर कदाचित आपण म्हणतो बलात्कार होऊ शकतील मुलींवर, प्रॉस्टिट्यूशन जास्त होऊ शकेल. स्त्री भ्रूण हत्या पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी पद्धत. शिकल्या सवरलेल्या प्रगत समाजानं तंत्रज्ञानाचा आधार घेऊन वापरलेली. परिणाम मुलींची कमी संख्या. आज महाराष्ट्रात जळगावमध्ये 1000 मुलांच्या तुलनेत 880, औरंगाबादमध्ये 890, अहमदनगरमध्ये 854, बीडमध्ये 894, साताऱ्यात 878, सोलापूरमध्ये 895, उस्मानाबाद 894, सांगलीत 851 आणि कोल्हापूरमध्ये आहे 839. या सगळ्या जिल्ह्यांमधला बहुतांश भाग सधन आहे. मुलींचं प्रमाण तुलनेनं जास्त आहे विदर्भ, नंदुरबार आणि रत्नागिरीत. आज सांगलीत शिराळा, वाळवा, पलूस आणि तासगाव तालुक्यांमध्ये मुलींचं प्रमाण 800 ते 850 दरम्यान आहे. सांगलीच्या याच सधन पट्ट्यात साखर कारखाने जास्त आहेत. मुलींच्या याच प्रमाणाचा फटका सांगलीतल्या कन्याशाळा आणि अंगणवाड्यांना बसलाय. ज्यावेळी आम्ही अंगणवाडी चालू केली त्यावेळी जवळजवळ 50 ते 60 मुली होत्या, पण अलीकडे म्हणजे गेल्या वर्षीपासून आमच्याकडे फक्त आता 40च मुली अंगणवाडीत आहेत. दरवर्षी मुली हरवतायत. यावर्षी सांगली शहरात अंगणवाडीत 8626 मुलं तर 7815 मुली आहेत. हे प्रमाण अधिकाधिक व्यस्त होत जाणार आहे. ज्या समाजात सधनता आहे त्या समाजात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण जास्त आहे. मुलगी म्हणजे परक्याचं धन असा समज असणाऱ्या आपल्या समाजात हा प्रश्न थेट संपत्ती आणि वारसा हक्कांशी जोडलेला आहे. त्यात भर म्हणजे हुंडा. केळीच्या बागांनी संपन्न अशी एकेकाळी जळगावची ओळख होती. आता हाच जळगाव जिल्हा हुंडाबळीच्या प्रश्नांनी बेजार झालाय. भुसावळ इथं राहणारे पंडित भिरुड न्याय मिळावा म्हणून गेले वर्षभर वकिलांकडे फेऱ्या मारतायत. न्याय आपल्या मुलीसाठी जी आज हयात नाही. पण तिच्यावर झालेल्या अत्याचारानं पंडित अस्वस्थ असतात. गेल्या वर्षी फेब्रुवारीत त्यांच्या 22 वर्षांच्या मुलीनं म्हणजे दीपालीनं आत्महत्या केली. सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केला म्हणून. फेब्रुवारी 2007 मध्ये दीपालीचं सचिन कोलतेशी लग्न झालं. लग्नामध्ये 25,000 आणि 25 तोळे सोनं
अंधन वगैरे त्यांनी मागितलं, तर तेवढं कॉम्प्रोमाइज करून 20 तोडे सोनं आणि 20,000 रुपये ते चांदीचा तांब्या, ताट आणि साधारण अन्नदानासाठी कॅश रक्कम त्यांना वेगळी दिली. 25 वर्षांपूर्वी पंडितांची पत्नी आणि मुलगा यांचा अपघातात मृत्यू झाला. तेव्हा मिळालेल्या इन्शुरन्सच्या रकमेतून त्यांना मंदिर बांधायचं होतं. त्या 10 लाखांवर दीपालीच्या सासरची मंडळी हक्क सांगत होती. वडिलांकडून पैसे आणण्याचा तगादा चालूच राहिला. हुंड्याची मागणी वाढत राहिली. ते मंदिर न बांधताही पैसे आम्हाला पाहिजे म्हणून तिला मारहाण वगैरे सुरू झालं आणि तिला इथं येऊ न देणे, त्रास देणं, या सर्व त्रास तिला वाढत गेला. मुलगी गेली ती हुंड्याच्या प्रथेमुळे. यात आमचं काय चुकलं असं पंडितांना सारखा प्रश्न पडतो. हुंडा भेटतो म्हणूनच तो अपघात घडताय. त्यांना माहिती आहे ना, एक मुलगी गेली, दुसरी कोणी लग्न करेलच, परत हुंडा मिळेलच. हुंड्यासाठी नाडलं जाण्याचं अशा कित्येक घरांमध्ये घडत राहतं. ते कधी शेजारचं घर असतं, गावातलं असतं, तसं शहरातलंही. समाजानं आधीच मुलींना दुय्यम स्थान दिलेलं. मुलगी झाली तरी चालेल, पण मुलगा हवाच हा समज अधिकाधिक पक्का झालेला. याच काळात मुलगी झाली हो या नाटकानं महाराष्ट्रात फिरून वास्तववादी चित्र मांडलं. कारण मुलगी म्हणजे शेवटी परक्याचं धन. अहो, मुलगी म्हणजे शेवटी परक्याचं धन आणि आज न उद्या स्वतःचे पैसे घालून करावे लागते तिचे कन्यादान. अरे 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 अरे. हाच पैसा साठवण्यासाठी मुलीचा गर्भच नाकारण्याचं तंत्र या सुशिक्षित समाजाला मिळालं आणि सेक्स सिलेक्टिव्ह अबॉर्शन हा धंदा सुरू झाला. (1994) मध्ये प्रिनेटल डायग्नोसिस टेक्निक ऍक्ट म्हणजेच PNDT कायदा झाला. पण या कायद्यात पळवाटा म्हणून मुलींना वाचवण्याकरिता कठोर कारवाई करण्याची मागणी काही सामाजिक संघटनांनी केली आणि सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर मुलींची गर्भातच होणारी हत्या रोखण्यासाठी कायदा अस्तित्वात आला. प्री कंडिशनल अँड प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक ऍक्ट नुसार गर्भलिंग चिकित्सेवर बंदी, तशा प्रकारच्या जाहिरातींवर बंदी, गर्भलिंग चिकित्सा करणाऱ्या यंत्रांवर नियंत्रण आणि अल्ट्रासाऊंड मशीनच्या नोंदणीवर बंधनं टाकण्यात आली. पण सोनोग्राफीच्या बेसुमार वापरानं मुलीचा गर्भ शोधणं आणि संपवणं सुरूच राहिलं. वयाची परिस्थिती अशी झाली आहे की 35 ते 38 पर्यंत झाले तरी मुली मिळत नाही.